तर मित्रांनो बघा ही वाट आहे अशी खाली आणि ह्या साईडला ना मगाशी असं कुत्रा हे करत होता आणि संध्याकाळची वेळ आहे तर बघू शकते बघा नदीच्या बाजूचा लोकेशन पण बघू शकता वातावरण तरी वास काढत होता बघा इथे कुठे दिसतोय का आपल्याला हां मित्रांनो बघू शकते बघा इथे लपलाय हा बघा हा बघतला हा बघा आतमध्ये वगैरे लपलाय तर ह्याला तुम्ही तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर आम्ही तर ह्याला ना कालिंदर म्हणतो तर जवळ गेला ना तो पलेल बघूया भरपूर सारे असतात आणि हे फळं वगैरे खाण्यासाठी खूप असतात नदीच्या बाजूला भरपूर ठिकाणी असते बघा एवढं झूम करून एवढं बोलून सुद्धा पण ते पडत नाही तर हे बघू शकते बघा मित्रांनो आतमध्ये त्याला ना पुढे जागा नाही जायला आहे बघा आणि तो पुढे जाऊन तिथे ह्याच्यामध्ये अडकलं आहे वेल आहे तर ह्याला नाही हे केलं तर ते पळून जाईल तुम्हाला दाखवतोय बघा कसं जाऊन बसलं आहे बघा आणि बघा बिल आहे पुढे तर नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण मित्रांनो आता ना जरा घरातलं वगैरे काम वगैरे केलं आणि आता नदीवर चाललो गरम पाण्यावर अंघोळ करण्यासाठी तर आता मोस्टली संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या टायमामध्ये आपण गरम पाण्यावर चाललो आहोत अंघोळ करण्यासाठी तर आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मोजून आपल्याला इथून 5 ते 7 मिनटं मिनिमम चालत जावं लागतात आणि गाडी वगैरे पण जाते पण आता कसं थोडा गवत वगैरे असल्यामुळे कुठे काटे वगैरे असतील त्याच्यामुळे आपण गाडी वगैरे पण घेऊन जाऊ शकत नाही तर हे सपाट आहे बघू शकते बघा याला पिंपळाचं सपाट बोलतात आणि इथे ना खूप सारा मोठा असा पिंपळ आहे पुढे त्या साईडला आपले बाकीचे होते नाही ते पुढे गेलेत तर आपण पाठी करवंदा खाण्यासाठी थांबलेलो होतो तर आता ह्या संध्याकाळच्या टायमाला आपण चालू आहे ना नदीकडे तर मित्रांनो ह्या टायमाला ना मोस्टली तुम्हाला खूप सारे प्राणी वगैरे बघायला भेटतील आणि प्राणी बोललात ना तर डुक्कर म्हणा पक्षी वगैरे बोललात तर मोर वगैरे रानकोंबड्या वगैरे बोला हरणे वगैरे बोला कारण संध्याकाळच्या पिरियडमध्ये कसं आता काजू वगैरे पण पिकत आहेत ना सालिंदर वगैरे पण ह्या साईडला आपल्या इकडे खूप प्रमाणात आहेत तर हे मोस्टली बाहेर पडण्याचे चान्सेस असतात आणि ते बाहेर पडतातच मोस्टली ह्या टायमालाच आणि नदीवर कशी माणसाची रहदारी वगैरे नसल्यामुळे ना मित्रांनो तर ते बाहेर पडतात वगैरे तर आपण नदीवर जाऊयात आणि जर का कुठला प्राणी वगैरे आढळलास वगैरे काय दिसलं तर तुम्हाला मी ते कॅप्चर करून दाखवणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप धमाल असा व्हिडिओ असणार आहे आणि गावचा फील वगैरे पण घेऊ शकता शिमग्यामध्ये आपण गावाला आलेलो आहोत मित्रांनो आणि बघा ही करवंदा खाण्यासाठी बघा इथं करवंदा वगैरे तुम्हाला दिसत असतील बघा तरी करवंदा खाण्यासाठीच आपण थांबलेलो आणि करवंदा वगैरे आता खायला जरा आंबट गोड छान लागतात आता आपले बाकीचे होते पुढे गेले आपण करवंदा वगैरे खात बसलो तर मी पुढे दाखवतो नदीवर तर गरम पाणी वगैरे दाखवायला भेटणार नाही मित्रांनो कारण वेळ भरपूर झाला आहे आणि आपल्याला लवकर जायचं आहे नदीवर तर मी पुढे काय काय दिसतं नदी वगैरे जर वेळ भेटला तर दाखवण्याचा प्रयत्न करीनच तर आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर आपण भेटूया पुढे तर मित्रांनो बघू शकते बघा ही खाली गरम पाण्याचं कुंड आहे आणि ही खाली बघू शकते बघा मोठी नदी आहे ही तर आपण नदीकडे चाललो होतो आणि अर्ध्या वाटण गेले असे खाली आंघोळ करण्यासाठी आणि मित्रांनो इथं ना हे बघा हे झाड आहे शेवरीचं या शेवरीच्या झाडावर ना कालिंदर होतं आणि ते कालिंदर आहे ना मित्रांनो कुत्र्याने पाकड घेऊन ना नदीकडे घेऊन गेलं आहे तर आपल्यासोबत आपला राजू असतो जो नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल त्याला आपण बोलवायची गरज नाही आणि तोही वाघाच्या तावडीतनं 2 वेळा सुटलेला कुत्रा आहे कारण मोस्टली वाघ वगैरे ह्या साईडला भरपूर सारे झालेत तर ह्या वाटेनं आपल्याला सीधा खाली जायचं आहे मित्रांनो आणि डोंगर वगैरे नदी वगैरे पण बघू शकते बघा इथं ही शेवर आहे इथे तर ह्या शेवरीवर ना मित्रांनो कालिंदर होतं तर आम्ही तर त्याला कालिंदर म्हणतो इंग्लिशमध्ये काय बोलतात मला एवढं माहीत नाही आहे जर कोणाला माहीत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पण आम्ही त्याला कालिंदर वगैरे बोलतो इथे आणि ते पूर्ण काळं असतं आणि ते मोस्टली बोलास ना नदीच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात आढळून येतं ते आणि या शेवरींची कशी आता शेवरी वगैरे फुललेत ना तर ते फळं वगैरे खाण्यासाठी गोड वगैरे लागतात तर त्यासाठी ना ते या शेवरींच्या झाडावर होतं आणि संध्याकाळचा आता प्लेट आहे ना आणि आम्हाला आंघोळ करण्यासाठी आम्ही गरम पाण्यावर आलेलो कारण हर वर्षी आम्ही मुंबईवरून वगैरे आलो ना की येतो इथं गरम पाण्यावर आंघोळ करण्यासाठी तर असंच खाली जायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो जर खाली आपल्याला दिसलंच ना कारण कुत्रा तर गेला तिथं ओरडत होता तर हे काय गेले तिथून निघून पुढे नदीकडे त्या गेलेत ना आंघोळ करा गरम पाण्यावर तर मी पाठीकडनं होतो
तर आपण बघूया पुढे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच दिसलं तर. आणि डेफिनेटली असेल तो नदीच्या बाजूला कुठे ना कुठेतरी, तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करवंद वगैरे. तर आपण ही करवंद वगैरे खातच होतो, त्याच्यामुळे आपल्याला टाईम झाला नाही. ही छान करवंद लागतात खायला. तर मी पुढे दाखवीनच मित्रांनो की कालिंदर आहे की नाही. पण ते कालिंदर होतं, मी स्वतः बघितलं, काळ्यासारखं होतं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर पुढं तर मित्रांनो बघा, ही वाट आहे अशी खाली. आणि ह्या साईडला ना मागाशी असं कुत्रा हे करत होता. आणि संध्याकाळची वेळ आहे, तर बघू शकते बघा नदीच्या बाजूचं लोकेशन पण बघू शकता. वातावरण वगैरे पण खूप छान असं हिरवळ असे. तर तो इकडून असं आहे ना, ह्या साईडने अशी कुत्री वगैरे गेलेली होती. शक्यतो बघूया इकडे पुढे, कारण खाली ना नदी आहे. तर असं इकडून कुत्रा वगैरे ना तिथं ओरडत होता. तर चान्सेस वगैरे वाटतात की असू शकतो वगैरे बिलातनं वगैरे. नाहीतर कारण आम्हाला न चुकता असं दिसला की कालिंदर म्हणजे काळासारखं दिसलं तर मोस्टली कालिंदरच असतं. कारण झाडाच्या ठिकाणी कशी जांभळं वगैरे असतात ना, हे पिकतात वगैरे, तर मोस्टली ह्या ठिकाणी कालिंदर वगैरे असतं. आणि आत्ताच नाही, ते हर वर्षी सापडतंच आम्हाला ह्या इथे नदीच्या वाटाला. तर बघू शकते बघा, ही नदी आहे आणि आपल्याला आंघोळ करायला जायचं आहे नदीवर. तर कुत्रा ना इकडून असं आला आणि त्या इकडे पुढं घुसत गेला. ते तुम्हाला दाखवतो. तर असं वाटतं असेल इथे कुठेतरी. बघूयात, जिथे कुत्रा गेला ना तिथे जाऊया आपण. तर तो इकडून असा ना इथे जास्त वास काढत होता मित्रांनो. मोस्टली असला तर इथे कुठेतरी असू शकतो. बघूया इथे आहे का पहिला. कारण या साईडला कसं बघू शकताय बघा, पूर्ण पाण्याने पूर्ण झाडं वगैरे आडून सर्व हे झालं आहे. तर ह्याच्या इथं कुठेतरी असण्याचे चान्सेस वगैरे असू शकतात. कारण तो ह्या साईडला आला कुत्रा, इथेच कुठेतरी वास काढत होता. आणि आपण करवंद खात होतो, कारण आता करवंद वगैरे झालेत ना, तर खायला वगैरे भेटत नाही. तर इथेच कुठेतरी वास काढत होता. बघा इथे कुठे दिसतोय का आपल्याला. हां मित्रांनो बघू शकते बघा, इथे लपला आहे. हा बघा, हा बघितला. हा बघा आतमध्ये वगैरे लपला आहे. तर ह्याला तुम्ही तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर आम्ही तर ह्याला ना कालिंदर म्हणतो. तर जवळ गेला ना तो पळेल. बघूया जवळ. हे बघू शकता इथं ना बिल आहे बघा. आणि पुढं ना जागा नाही त्याला जायला. आणि ते लपलाय वगैरे पण बघू शकता बघा कसं. हे बघा आतमध्ये जाऊन लपलाय. तर मी पुढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूया जर पळाला नाही तर. हे बघा बिलामध्ये अर्धे बिलात गेले आणि अर्धं ना पूर्ण. आणि पूर्ण हे गच्च एकदम. त्याला आतमध्ये बहुतेक जाण्यासाठी जागा नॉर्मलीच आहे. म्हणजे हाय पुढे जागा, पण वाटतं जात नाही पुढे. तर त्याला जर हलवलं तर ते जाईल. तर बरं झालं की आपल्याला दाखवता आलं. तर ह्या प्राण्याला तुमच्याकडे काय बोलतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपले बाकी जे होते ना ते गेले नदीवर पुढे आंघोळ करायला गेलेत. तर आपण आंघोळ वगैरे करून गरम पाण्यावर आलेलो होतो, गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी. ते तळी वगैरे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पण हे बघू शकता, हे बघा कालिंदर आहे. तर आपण ते घालूया त्याला, हाकलून बघूया इथून जातं का ते. तुम्हाला झूम करून पण मी दाखवते बघा, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. तर मला नक्की सांगा मित्रांनो की ह्या प्राण्याला काय बोलतं आहे. बघू शकता आतमध्ये कसं बसलं आहे, बघू शकताय बघा. तर हे बघू शकते बघा मित्रांनो, आतमध्ये त्याला ना पुढे जागा नाही जायला आहे बघा. आणि तो पुढे जाऊन तिथे ह्याच्यामध्ये अडकलं आहे, वेल आहे. तर ह्याला नाही हे केलं तर ते पळून जाईल. तुम्हाला दाखवतो आहे बघा कसं जाऊन बसलं आहे बघा. आणि बघा बिल आहे पुढे. आणि ते पुढे बघा कुठं का कशात जाऊन बसलं आहे. तर ह्या प्राण्याला काय बोलता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला. आम्ही तर ह्याला कालिंदर बोलतो. आणि हे मोस्टली तुम्हाला जास्त नदीच्याच कडेला आढळतं. आणि गरमीतनं तर मोस्टली हे झाडांवर भरपूर सारं असतात. आणि हे फळं वगैरे खाण्यासाठी खूप असतात नदीच्या बाजूला, भरपूर ठिकाणी असते बघा. एवढं झूम करून एवढं बोलूनसुद्धा पण ते पळत नाही. ते जाऊन बसले बघा कशात. कारण इथं मागाशी कुत्रा ओरडत वगैरे होता. आणि तो आता तिकडे गरम पाण्यावर गेला आंघोळ करण्यासाठी ते ह्यांच्या बाकीच्यांसोबत. तर मला असं वाटलं की ते असलं पाहिजे, कारण कुत्र्याला बोलून नेले आणि पाठी मी राहिलो होतो. तर बघू शकते बघा, एवढं बोलूनसुद्धा पण तो पळत नाही आहे.
हे बघा आणि पूर्ण हे बघा किती गच्च आहे, जे तुम्हाला दिसतं ना पूर्ण असं गच्च आहे, त्याच्यामध्ये जाऊन बसलं आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आता आपण पण नदीवर जायचं आंघोळ करायला, गरम पाण्याकडे आंघोळ वगैरे करायचं आणि आपल्याला जायचं. आणि बसल्या बघा कुठं बाहेर वगैरे पण पडत नाही, एकदम बिंदासपणे बसलं आहे मित्रांनो. तर एकदम डेंजर चावतो, कुत्र्यांना वगैरे पण भरपूर चावतं आणि माणसाला जर बायचान्स जर भेटला तर लयच बेकार चावतं, एवढं बेकार चावतं मित्रांनो. तर ते जाऊ द्या, आपल्याला काय त्याला काही नाही करायचं आहे, ते जाईल. आणि ह्या साईडला नदीवर बोलत तर भरपूर सारे असतात. तर ह्या प्राण्याला तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल ना मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा.